महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आता समोर आली। बघा, अतिशय महत्त्वाची माहिती एप्रिल हप्त्या संदर्भातील इथं शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा मोठा दिलासा आता सरकारने इथं सर्व लाभार्थ्यांना दिलेला आहे। हा शासन निर्णय नेमका काय आहे, त्याचबरोबर एप्रिल हप्ता लाभार्थ्यांना नेमका त्यांच्या खात्यामध्ये हे कधी मिळणार याच्या संदर्भातील सविस्तर अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु असे शासकीय योजनांची माहिती व सर्व GRचा अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय GR इथं निर्गमित करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णयाचा 1 एप्रिल म्हणजे जसे की आपण पाहायला गेलं तर एप्रिल हप्ता नेमका कधी हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भातील इथं त्यांनी इथं तरतूद केलेली आहे। बघा, एप्रिल हप्त्याचा अतिशय इथं जसं की जवळचा संबंध असणार आहे। एप्रिल हप्ता वाटप संदर्भातील खूपच महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। फक्त 2 मिनिटं व्हिडिओ पाहत चला। बघा, या शासन निर्णयाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे आता वेगवेगळे लाभार्थी आहेत, तर मग त्यामध्ये आता माझे जसं की विधवा भगिनी आहे, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वेगवेगळे निराधार बांधव असतील, महिला असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग बांधव असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत हे वितरण जे आहे ते प्रत्येक महिन्याच्या अनुदानाचं इथं केलं जात होतं। परंतु आता एप्रिल महिन्यापासून यामध्ये एक मोठा बदल सरकारने केलेला आहे। हा बदल नेमका काय असणार आहे, तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहे या सर्व दिव्यांग बांधवांसाठी तुकाराम मुंडे साहेब यांनी दिव्यांग सक्षमीकरण पोर्टल म्हणजेच बघा याची निर्मिती त्यांनी केलेली होती। म्हणजेच बघा, दिव्यांग सक्षमीकरण विभागांमुळे जसं की दिव्यांग बांधवांना ट्रान्सफर हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये केले जात होते, परंतु किंवा इथं सोप्या पद्धतीने त्यांना इथं पैसे मिळवण्याची एक सरकारने अंमलबजावणी केली होती। परंतु बघा, आता एक वेगळ्या पद्धतीने इथं पैसे मिळणार आहे। म्हणजेच बघा, वेगळ्या पद्धतीने म्हणजेच काय असणार आहे, तर बघा, जास्त इथं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही। बघा, तुकाराम मुंडे साहेब यांची बदली तर झाली, तुम्हाला माहिती यांची बदली झाली, 2-3 दिवस झाले यांची बदली सरकारने केलेली आहे। त्यामुळे बघा, जसं की आता सर्व लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विषयक सहाय्य विभागाच्या अंतर्गत जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। एवढा बदल झालेला आहे की एप्रिल महिन्यापासूनच, परंतु एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आता बऱ्याचशा दिव्यांग बांधवांना जमा होणार नाही। हा, तुम्ही ऐकलेली बातमी खरी आहे। सर्व दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचं अनुदान हे जमा होणार नाही। बघा, हा प्रश्न नेमका आता असा कसा इथं समोर आला, तर बघा मित्रांनो, आता जे येते एप्रिल हप्ता सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार नाही, त्याचं महत्त्वपूर्ण कारण एकच असणार आहे। बऱ्याचशा दिव्यांग बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की एप्रिल हप्ता इथं आम्हाला कोणत्या कारणास्तव मिळणार नाही, तर चला जाणून घेऊया। बघा मित्रांनो, कोणत्या इथं मुद्द्यामुळे आपण हे म्हणालो की सर्व लाभार्थ्यांना इथं पैसे मिळणार, परंतु दिव्यांग बांधवांना हे एप्रिल महिन्याचं अनुदान मिळणार नाही, तर ते देखील सांगतो आणि कोणत्या तारखेपर्यंत इथं GR नुसार आपल्याला पैसे मिळणार आहे हे देखील जाणून घेऊया। बघा, तुम्हाला UDID कार्ड माहिती असेल। UDID कार्ड ज्या लाभार्थ्यांनी त्यांच्या आधार कार्डला लिंक केलं नाही अशा लाभार्थ्यांचं जे काय तर वितरण आहे हे थांबवण्यात आलेलं आहे। बघा, कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र आहे, म्हणजेच बघा जसं की आपण जर पाहायला गेलं तर UDID कार्ड धारक जे ज्येष्ठ नागरिक जे दिव्यांग बांधव आहे त्या सर्व अपंग बांधवांना, महिलांना त्यांचं UDID कार्ड आधार कार्डला लिंक करणे हे सरकारने अनिवार्य केलेलं आहे। जोपर्यंत तुमचं आधार कार्ड तुमच्या जसं की UDID कार्डला लिंक होणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे वितरण थांबवलं जाणार आहे। बाकी विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेणारे लाभार्थी किंवा बाकी जे काही वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असणार आहे, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असणार आहे, त्यांना सर्वांना त्यांच्या खात्यावर इथं पैसे क्रेडिट होणार, फक्त दिव्यांग बांधवांना सोडून। बाकी बघा, आता तुम्हाला पैसे कोणत्या तारखेपर्यंत येणार, सरकारने याची तारीख काय ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्या खात्यामध्ये इथं मेन कोणती तारीख असणार आहे ज्या तारखेला आपल्याला पैसे मिळणार आहे, तर बघा, एप्रिल महिन्याचा इथं खूपच जवळचा संबंध असणार आहे की एप्रिल महिना हे कोणत्या तारखेला इथं जमा होणार आहे। तर बघा, आपण जर पाहायला गेलं तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून ही निर्मिती करण्यात आलेली आहे। महत्त्वाचा शासन निर्णय होता तो एप्रिल महिन्याच्या हप्त्यात जसं की निगडीत जवळचा संबंध होता, परंतु एप्रिल हप्ता नेमका कोणत्या तारखेला मिळणार तर याची तारीख काय असणार आहे, तर बघा, या आठवड्यामध्ये तर पैसे काही जमा होणार नाही, परंतु पुढच्या आठवड्यामध्ये हे पैसे नक्की तुमच्या खात्यामध्ये येण्याची व सरकारच्या माध्यमातून आणि सूत्रांनुसार आलेली माहिती असणार आहे। मी तुम्हाला आधी देखील सांगितलेलं आहे की आपण जर पाहायला गेलं तर तुम्हाला जवळजवळ 8 ते तुम्हाला 15 ते 16 इथं जसं की एप्रिलपर्यंत 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची दाट शक्यता सरकारने वर्तवलेली आहे। बाकी अधिकृत GR सरकारने काढला नाही, फक्त दिव्यांग बांधवांसाठी
महत्त्वाचे नियम लागू केले की त्यांची UD ID कार्ड हे त्यांनी त्यांच्या आधार कार्डला लिंक केलं नाही. ऑफिशियल नोटिफिकेशन आता इथं महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. तर या नोटिफिकेशनच्या माध्यमातून एक तारीख आता इथं जसं की ठरली जात आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अशी शासकीय योजनांची माहिती व GRचं अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.